हॅलो मैत्रिणींनो, मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओत खूप स्वागत। मुलांची शाळा सुरू झालेली आहे आणि आपल्याला रोजच प्रश्न पडतो की रोजच्या डब्यासाठी काय बनवावं। तर त्यासाठी मी आपल्या चॅनलवर शाळेच्या डब्याची सिरीज चालू केली आहे। त्यातलीच आज आपली पहिली रेसिपी ती म्हणजे बटाट्याची चपाती। मुलं काही वेळेस भाजी पोळी खायला कंटाळा करतात किंवा नेहमी तेच म्हणून कंटाळा करतात। तर अशा प्रकारे बटाट्याची चपाती एकदा नक्की ट्राय करा, मुलं आवडीने खातील। अगदी मऊ आणि लुसलुशीत अशी ही चपाती तयार होते। तसेच सकाळच्या धावपळीत अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि आपली इच्छा असते की मुलांनी डबा संपवून यावं, तर नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करा, मुलं डब्बा नक्कीच संपवून येतील। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरू करूया, पण अशाच पुढील रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता इथे मी एक बटाटा वाफवून घेतलेला आहे। आता बटाटा वाफवताना थोडी काळजी घ्यायची आहे। आपण कुकरच्या भांड्यात पाणी टाकून डायरेक्ट बटाटे वाफवतो, तर असं न करता कुकरमध्ये पाणी टाकून त्यावर एक कुकरचं भांडं ठेवून आणि त्यात हे बटाटे वाफवून घ्यायचे। डायरेक्ट पाण्यात न वाफवता भांड्यामध्ये शिजवल्यामुळे बटाटा खूप छान वाफलाही जातो आणि त्यात पाणी जात नाही। तसेच बटाटा खूप छान कडक असतो आणि बटाटा जर आदल्या दिवशी शिजवून ठेवला तर दुसऱ्या दिवशी आपलं काम सोपं होतं। तर अशा प्रकारे बटाटा शिजवून मी त्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता या बटाट्याचा इथे किस करून घेतलेला आहे। आता पुढे इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यात बटाट्याचा किस टाकून घेतलेला आहे। त्यानंतर त्यात गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, नंतर आले लसूणची पेस्ट घेतलेली आहे, नंतर हळद टाकलेली आहे, धनेपूड घेतलेले आहे, नंतर इथे मी थोडं जाड तिखट वापरलेलं आहे, तुम्ही बारीक घेतलं तरीही चालेल। नंतर इथे पांढरी तीळ घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि खूप सारी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकलेली आहे। आता इथे जर तुम्ही लहान मुलासाठी बनवत असाल तर तिखटचा वापर नाही केला तरीही चालेल। आता हे सगळं कोरडं साहित्य आधी मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपलं कोरडं साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यात सुरुवातीलाच अगदी थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण बटाट्यामुळे थोडंसं याला ऑलरेडी ओलावा असतो, त्यामुळे अगदी थोडं पाणी टाकून हे पीठ अशा प्रकारे भिजवून घ्यायचं आहे। आता पीठ भिजवल्यानंतर त्यावर थोडासा तेलाचा हात लावून मी अशा प्रकारे पीठ अगदी मऊसूत असं मळून घेतलेलं आहे। इथं आपलं आता चपातीचं पीठ छान मळून झालेलं आहे। आता यानंतर इथे गॅसवर एक तवा ठेवून घ्यायचा आहे। आता आपला तवा गरम होतोय तोपर्यंत आपण बटाट्याची चपाती लाटून घेऊया। आता इथे मी आपल्या कणिकमधला अशा प्रकारे एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं कोरडं पीठ लावून ही चपाती लाटून घेणार आहे। लाटताना अगदी जोर लावायचा नाही, हलक्या हाताने ही चपाती लाटून घ्यायची आहे। आता अशा प्रकारे इथे मी आपली बटाट्याची चपाती लाटून घेतलेली आहे। आपला तवा देखील गरम झालेला आहे। आता त्यावर ही चपाती भाजून घ्यायची आहे। आता तुमच्या मुलांच्या आवडीनुसार इथे तुम्ही तूप लावून ही चपाती शेकून घ्यायची आहे। आता इथे एका साईडने व्यवस्थित भाजून झाली की पलटवून परत दुसऱ्या बाजूने देखील तूप लावून घ्यायचं आहे। आता दोन्ही बाजू छान भाजून घ्यायच्या आहेत। आता अशा प्रकारे आलटून पालटून ही चपाती भाजून घ्यायची। आता ही चपाती दिसताना कच्ची दिसते, पण अशा प्रकारे व्यवस्थित दाबून ती सगळ्या बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायची आहे। आता आपली चपाती व्यवस्थित भाजून झालेली आहे। याच प्रकारे मी दुसरी चपाती देखील भाजून घेणार आहे। आता ही देखील दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। आता इथे आपली दुसरी चपाती देखील तयार आहे। तर अशा प्रकारे अगदी मऊ आणि लुसलुशीत अशी आपली बटाट्याची चपाती तयार आहे। नक्कीच मुलांच्या डब्यासाठी ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत। तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय।